बड़ा इंस्पिरेशन थे। उन्हीं के रास्ते, वो जो रास्ता वो दिखा रहे हैं उन पे ही चलना है, सोशल वर्क करना है, लोगों का मदद करना मेरा पहले से ही सपना रहा है। एजुकेशन लोगों के लिए बेटर करना है, मुंबई सिटी में हेल्थ केयर सिस्टम को भी बदलाव लाना है, और जॉब क्रिएशन करना है। सर, एक प्रश्न असा होता की बाबासाहेब राष्ट्रवादी युवक कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सुनील जी गिरी, इनके सामने इनके हाथ से सागर पंजाबी का राष्ट्रवादी युवक कांग्रेस सचिव बोल के आज उन्होंने उनकी नियुक्ति की ली, और आदरणीय अजितदादा पवार, प्रांत अध्यक्ष सुनील जी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई पटेल, राष्ट्रवादी कांग्रेस की विचारधारा के अवसर पर उन्होंने अजितदादा के पार्टी में आज उनका जाहिर प्रवेश भी हो गया। युवक कांग्रेस के वजह से उनको महाराष्ट्र की उप सचिव के ऊपर उनकी नियुक्ति की गई। आज आप देख रहे हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और पार्टी के जो मुख्य अध्यक्ष है वो हमारे नेता हमारे लीडर आदरणीय दादा की विचारधारा के ऊपर इन्होंने जैसी महाराष्ट्र में वो युवक के पीछे है, उनके विचारधारा के ऊपर उन्होंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है। महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय अण्णासाहेब बनसोडेजी, या कार्यक्रमाला उपस्थित मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गिरीजी, सिद्धार्थ बनसोडेजी आणि ज्यांच्या आज पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाला ते युवा नेते सागर पंजाबीजी, मंचावर उपस्थित सर्व कलावंत आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधूंनी, सर्वप्रथम मी उपाध्यक्ष महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला या आसनावर तुम्ही बसणार आहे, निश्चित रूपाने आपल्या माध्यमातून जनतेला न्याय मिळेल ही सगळ्यांची अपेक्षा। त्याचबरोबर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामध्ये सागर पंजाबी यांचा प्रवेश झाला, त्याचबरोबर त्यांना मुंबईमध्ये संघटनेच्या जबाबदारी देण्यात आली। आम्हाला अपेक्षा आहे की या मुंबईमध्ये पक्ष वाढवण्यासाठी निश्चित रूपाने ते अहोरात्र मेहनत करतील। विशेषतः या भागामध्ये ते राहता या खार बांद्रा हे बांद्रा पश्चिम विधानसभा क्षेत्र आहे, या विभागामध्ये किंवा या मुंबईमध्ये जर थोडी मेहनत घेतली तर मला वाटते तरुण पिढी जी नवी पिढी आहे ती पक्षामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहे। राजकीय पक्षामध्ये काय असतं की बाबा जे परंपरागत नेते त्यांना कुठेतरी नवीन लोक आले की थोडासा पण मला एकच बोलायचं आहे की जोपर्यंत या पक्षामध्ये तरुण पिढी येत नाही तो पक्षाचा भविष्य कधीही उज्ज्वल होत नाही। आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कुठेतरी तरुण पिढी आमच्यासोबत येत आहे आणि काम करत असताना माझं एकच म्हणणं आहे की आपण लोकांचे प्रश्न, लोकांची अडीअडचणी दूर करण्याची भूमिका स्वीकारली तर निश्चित रूपाने लोकांच्या पाठबळ आपल्यासोबत राहतील। आम्ही या मुंबईमध्ये आमदार मंत्री या नात्याने बरीचशी कामगिरी केल्या, 50 वर्ष राजकीय जीवन या मुंबईमध्ये माझ्या बायकोला राहिलेल्या, निश्चित रूपाने पक्ष कधी लहान असतो, पक्ष मोठा होत असतो, पण आपण म्हणून लावून जिद्दीने कामं केली तर यश आपल्याला निश्चित रूपाने मिळते। राजकीय क्षेत्रामध्ये तरुण पिढी येत असताना त्यांच्या मनात पण काहीतरी असते की बाबा आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे, जनतेतून आम्हाला पण निवडणूक लढण्याची संधी मिळाली पाहिजे, निवडून आल्यानंतर नगरसेवक आमदार होण्याची इच्छा असते आणि निश्चित रूपाने इच्छा असलीच पाहिजे। इच्छा असल्याशिवाय कुठलेही आपण
मी पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये नाही, पण आधी काँग्रेसमध्ये एकत्र असताना काँग्रेसच्या युवक संघटनेमध्ये काम करत 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 आमदार झालो 5दा, मंत्री झालो 6 वेळी, आणि या मुंबईमध्ये काम करत असताना जीत आणि लोकांच्या सेवेसाठी उत्तर राहिलं. मला वाटतं भविष्यामध्ये उज्ज्वल राहील. आज आपण या पक्षामध्ये सामील झाले आहे. मी गिरीला सांगतो की तरुण पिढी आपल्याला सोबत जे जोडत आहे, निश्चितपणे तरुणचे वेगळे विचार असते. आणि आमच्यासारखे वडीलधारी मंडळी त्यांचे विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण तरुणाई जे असते त्यांचे विचार आपण ऐकून त्यांच्या माध्यमातून तरुण पिढीला सोबत घेतलं. मला वाटते पक्ष वाढेल या मुंबईमध्ये. निश्चितपणे आज सिद्धार्थ मंजुळे पण इथे आहे. ते पण महाराष्ट्रामध्ये लक्ष घालणारं जे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालताच आहे. पण आपण या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष करण्यासाठी अहोरात्र मेहनत करू.